महिला होमगार्डची थेट मुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी आर्तहाक. ड्युटी वाटपात अन्यायाचा आरोप. रील स्टार अनिता गायकवाड यांचा व्हिडिओ व्हायरल. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील रील स्टार अनिता गायकवाड होमगार्ड यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे व्हिडिओच्या माध्यमातून न्यायाची गुहार लावली आहे. रील स्टार अनिता संजय गायकवाड असे या महिला होमगार्डचं नाव असून ड्युटी वाटपामध्ये अधिकारी मनमानी करत असल्याचा आणि आपल्यावर मोठा अन्याय झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अनिता गायकवाड यांनी शेतात काम करत असताना एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच सर्व होमगार्ड्सना पंढरपूर येथील ड्युटीचे वाटप करण्यात आले. मात्र संपूर्ण युनिटमध्ये फक्त त्यांनाच या ड्युटीपासून वंचित ठेवण्यात आले. त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केले की त्यांचा बक्कल नंबर हा 1693 असा आहे. त्यांच्या आधीच्या 1692 नंबर असणाऱ्या होमगार्डला नंतरच्या 1694, 1696 नंबर असलेल्या सहकाऱ्यांना ड्युटी देण्यात आली आहे. म्हणजे सिरियल नंबरनुसार ड्युटी न देता त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. ऑफलाईन होम पद्धतीमुळे भ्रष्टाचाराचा आरोप. होमगार्ड ड्युटी ऑनलाईन पडत नसून ऑफलाईन पद्धतीने दिली जाते असा दावा अनिता यांनी केला आहे. ऑफलाईन पद्धतीमुळे ड्युटी कोणाला द्यायची कोणाला नाही हे पूर्णपणे स्थानिक अधिकाऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतं. अधिकाऱ्यांच्या याच मनमानी कारभारामुळे पात्र असूनही आपल्याला कामापासून दूर ठेवले गेले असा आरोप त्यांनी केला आहे. अनिता गायकवाड या विधवा असून त्यांच्यावर 3 मुलांची जबाबदारी आहे. घरात कमावणारे दुसरे कोणी नाही. होमगार्डची ड्युटी न मिळाल्यामुळे सध्या त्यांच्यावर अत्यंत हलाखीची वेळ आली आहे. मुलांचे पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांना सध्या शेतात अवघ्या 300 रुपये रोजाने मजूर म्हणून काम करावे लागत आहे. तसेच वेळप्रसंगी त्या ब्लाऊज शिवण्याचं काम करतात. माझा हात बंद पडला तर माझ्या मुलांची तोंड बंद पडतात. अधिकाऱ्यांनी माझ्या पोटावर मारलेला आहे. हा अन्याय मी सहन करणार नाही अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी. होमगार्ड संघटना ही गृह विभागाच्या अंतर्गत येते. त्यामुळे अनिता गायकवाड यांनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली जावी. ड्युटी वाटपातील ही मनमानी थांबवून पारदर्शकता आणली जावी. एका हतबल महिला होमगार्डला न्याय मिळवून दिला जावा. या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. जय हिंद मुख्यमंत्री साहेब. मी अनिता संजय गायकवाड धाराशिव जिल्ह्यातली भूम पथकामधली होमगार्ड आहे. मुख्यमंत्री साहेब, माझ्यावर अन्याय झालाय. काल सगळ्यांना पंढरपूरच्या ड्युट्या वाटप केल्यात, फक्त मला सोडून. माझा नंबर 1693 आहे. मग माझ्या आधीच्या 1692, माझ्या नंतरच्या 1694, 1696 या सगळ्यांना ड्युट्या वाटप केल्यात, फक्त मला सोडून. मग सिरियलप्रमाणे तुम्ही ड्युट्या वाटप का करत नाहीत? ऑनलाईन ड्युट्या पडत नाहीत, ऑफलाईनच आहेत. मग त्यांच्या मनावर असतं की कोणाला घ्यायचंय आणि कोणाला नाही. मग बाकीच्यांनी काय करायचं? माती खायची का? सर, मला काहीतरी माझी काय चूक झाली असती तर मला टार्गेट का केलं जातंय? मग माझी काय चूक असती तर मला 2 थोबाडीत मारले असते तरी चाललं असतं. पण माझ्या पोटावर मारलं हे मी कधी सहन करणार नाही. कारण माझे 3 मुलं आहेत आणि मला त्या 3 मुलांचा सांभाळ करायचा आहे. कारण त्यांना वडील नाही आहेत. मग मी या 3 मुलांचा सांभाळ कसा करणार हा कुणालाच विचार येत नाही आहे का? मी सगळ्यांना सांगून बसले की मला ड्युटीची खूप गरज आहे आणि सगळ्यांना माहिती आहे माझी परिस्थिती काय आहे. जर ड्युटी नसली तर मी शेतात काम करते, शेतात नसलं तर ब्लाऊज शिवते, पण माझा हात बंद नसतो. कारण हात बंद पडला तर माझ्या मुलांचे तोंड बंद पडतात. मग मी काय करायचं? मी कसं जगायचं? आज ड्युट्या असून सुद्धा मी 300 रुपये रोजाने मी शेतात येऊन काम करणं हे योग्य आहे का? सगळ्यांनी आज ड्युट्या करायच्या आणि मी रानात येऊन 300 रुपये रोजाने काम करायचं, हे बरोबर वाटतंय का? मग माझं काय चुकलंय? मला न्याय मिळालाच पाहिजे. कारण मी कालपासून व्हिडिओ बनवते पण मला कोणाचाच काही रिप्लाय आलेला नाहीये. मग हा आवाज कुठपर्यंत जाणार किंवा कुठे बंद होणार हे फक्त तुम्हालाच माहिती आहे. कारण गृह खात्याखालीच होमगार्ड चालतं. मग आज तुम्ही निवडून दिलेले अधिकारी आमच्यावर असे अन्याय का करतात? अधिकारी बसवलेत सगळ्यांना ड्युट्या वाटप नीट करण्यासाठी का निवडून महिलांना किंवा पुरुषांना तुम्ही ड्युट्या वाटप करता? आज मीच नाही आहे, प्रत्येक खूप जण आहेत आणि त्यांची हीच बोंबई. सगळे मलाच बोलतायत की तुम्ही ताई व्हिडिओ आपण काहीतरी बोलूया. मग आज आम्ही काय करायचं? माती खायची का? आज 15-15 दिवसाच्या ड्युट्या आमच्या कॅन्सल होत आहेत म्हणल्यावर आम्ही काय खायचं? आम्ही आमच्या मुलांना कसं सांभाळायचं? हाच एक प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेब. आमची प्लीज करून मदत करा आणि आमचा न्याय करा. धन्यवाद.